वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरे। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मरण सांगा स्वामी कवनिया गुणे संसारी मरणे उरले नाही। आम्हा मरण नाही मेले होते काही श्री गुरुचे पायी राहे म्हणा। मरणे हे काया मरणे हे माया मरे हे छाया कवण्या गुणे। भक्ती अमर कंदू राम नाम वंदू नामयास छंदू विठोबाचा। आम्हा मरण नाही मेले होते काही श्री गुरुचे पायी राहे म्हणा। आनंद घन सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी। या सृष्टीतील एक जीव एक व्यक्तिमत्व गंगा भागीरथी कैलासवासी लताबाई जयवंतराव आसने यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे। त्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे। बबईबाई जयवंतराव आसने आई, भाऊसाहेब जयवंतराव आसने भाऊ, बाळासाहेब जयवंतराव आसने भाऊ, राजेंद्र जयवंतराव आसने भाऊ, सौ मंदा चांगदेव कोते बहीण, अलका आबासाहेब घोडेचोर बहीण, सौ वंदना संतोष दिवटे बहीण, त्याचप्रमाणे श्री नितीन भाऊसाहेब आसने भाचे, चिरंजीव अभिषेक बाळासाहेब आसने भाचे, चिरंजीव श्रेयश राजेंद्र आसने भाचे आणि समस्त आसने पाटील परिवार असा हा संपूर्ण परिवार आहे। आणि या परिवाराला सोडून या आजी आपल्यातून 1 वर्षांपूर्वी निघून गेलेल्या आहे। मला वाटतं 20 तारखेलाच वर्षश्राद्ध होतं, परंतु काही कारणास्तव काही अडचण आल्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी करण्याचे ठरवलेले आहे। आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे ज्यांनी फोन केला होता असे आमचे भाऊसाहेब पत्रकार काळे, आमचे आडनाव काळे आहे, भाऊबंदच आमचे, त्यांच्या माध्यमातून तुमचा सर्वांचे दर्शन घडण्याचा योग आला। मोठे वडगावला सुद्धा बऱ्याच वर्षापूर्वी, मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी जुगलबंदी कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता। 5-6 वर्ष झाले असेल ना। मोठे पाटील त्यांच्या माध्यमातून तुम्हा मोठे वडगावला कार्यक्रम झाला होता। त्याचप्रमाणे त्या ठिकाणचेही सर्व कार्यकर्ते मंडळी कार्यक्रमाच्या अगोदर भेटून गेले। बबनसा मोठे पत्रकार, त्याचप्रमाणे संदीप आसने, त्याचप्रमाणे विठ्ठलराव आसने, ॲडव्होकेट बोर्डे आबासाहेब घोडेचोर, सर्वजण अगोदर भेटून गेलेले आहेत। त्यांच्या सर्वांमुळे तुम्हा सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आला। आणि या परिवाराने सुद्धा आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खूप सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने
अन्नदान, त्याचप्रमाणे ज्ञानदान म्हणजे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दक्षिणादान ते तर मेन आहे ना. असं सुंदर कार्यक्रम या परिवाराने आयोजित केलेला आहे. या परिवारासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीमसाठी पण जोरदार टाळ्या वाजवाव्या. खूप सुंदर सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. आपण सर्वजण या ठिकाणी वर्षश्राद्धा निमित्ताने जमलेलो आहोत आणि त्या वर्षश्राद्ध विधीनिमित्ताने जो अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो संत नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे बघा. इतर संतांना देव गुरु केल्याच्या नंतर भेटला, पण नामदेव महाराजांना देव गुरु करण्याच्या अगोदर भेटला. नवे नवे नामदेव महाराजांना देवानेच गुरु करण्याचा सल्ला दिला. असे अधिकाराचे असणारे हे नामदेव महाराज. आणि त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. या अभंगातून नामदेव महाराज आपल्या श्री गुरूंना प्रश्न विचारतात. माणसाने प्रश्न कोणाला विचारावे हे कळालं पाहिजे. काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसते. एक पठ्ठ्या विटीनं दगड फोडीत होता. वीट, भिंत बांधायची वीट घेतली, विठण लागला दगड फोडायला. आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसऱ्या एकानं विचारलं, काय रे काय करतो? दगड फोडितो. अरे इटीनं कुठं दगड फुटत असतो का? डोकं वापर, डोकं. मग त्यांनी ती वीट फेकून दिली आणि डोकं वापरलं. त्यांनी डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं, काय रे डोकं कसं काय फुटलं? मग याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे मूर्खा, गाढवा, बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. तो म्हणाला, अहो डॉक्टर साहेब, डोक्याचा वापर केला म्हणून तर डोकं फुटलं. आता आयुष्यात डोक्याचा वापर करणार नाही. बघा हा डोकेबाज. अशांना काय कळणार आहे? प्रश्न कोणाला विचारावे हे कळालं पाहिजे. प्रश्न श्री गुरूंना विचारा, सद्गुरूंना विचारा, कारण गुरु हे पूर्ण ज्ञानी असतात. याच नियमाला अनुसरून नामदेव महाराजांनी आपल्या श्री गुरूंना प्रश्न विचारले. गुरुदेव, मरण म्हणजे काय? या संसारात सर्व मेलेलेच आहे, मरण शिल्लकच नाही. मग मरण म्हणजे तरी काय? मरण एक माया आहे, तर ते कोणत्या कारणाने येते? गुरुदेव, या मरणावरती उपाय काय? प्रामुख्याने नामदेव महाराजांनी या अभंगातून 4 प्रश्न विचारलेले आहे. किती प्रश्न विचारलेले आहे? तुम्ही मोठ्याने बोलत जा सर्वजण, मला थोडंसं ऐकायला कमी आहे. किती प्रश्न विचारलेले आहे? 4. कोणते कोणते? लक्ष देऊन ऐका. मी मध्येच कधी पण तुम्हाला विचारीन, मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? मरण कोणाला आहे? आणि मरणावरती उपाय काय? किती प्रश्न झाले? 4. पुरुष मंडळ किती झाले? मोठ्याने बोलत जा सर्वजण. किती झाले? 4. बचत गट किती झाले? सर्वजणी सांगा किती झाले? सर्वजणी बोला किती झाले? 4. कोणते कोणते? बरोबर. मरण म्हणजे काय? मरण कोणाला आहे? संपले. मरण कोणत्या कारणाने येते आणि मरणावरती उपाय काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू. मरण म्हणजे काय? हाच प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेतून सांगतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णानि नन्यानि संयाति नवानि देहि. कळालं का काही? तुम्हाला काही कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे. सोप्प करून सांगते, लक्षात येईल. याचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्राचा स्वीकार करतो, यालाच म्हणतात मरण. हीच व्याख्या आमचे माऊली ज्ञानोबा राय करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्राचा स्वीकार करतो, त्याचप्रमाणे माणसाचा आत्मा जुनं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीराचा स्वीकार करतो, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाच्या जीवनात असलेले सर्व विचार, सर्व व्याधी, सर्व रोग, सर्व टेन्शन्स एका क्षणात नष्ट होणे, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाने जन्माला आल्यापासून जेवढे काही नाते संबंध जोडलेले आहे, त्या सर्व नाते संबंधांचा एका क्षणात त्याग, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? जी घटना घडल्याच्या नंतर एकही नाते संबंध टिकून राहत नाही, त्या घटनेलाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाला इहलोकातील मिळालेले आयुष्य ज्या क्षणाला संपते, त्या क्षणालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? जन्माला आल्यापासून जेवढी काही धन संपत्ती कमवलेली आहे, ती सर्व धन संपत्ती इथेच इहलोकात सोडून परलोकामध्ये निघून जाणे, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? या देहारूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे म्हणजेच मरण. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजड़ा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजड़ा खाली. पिंजड़ा खाली, पिंजड़ा खाली, पिंजड़ा खाली, पिंजड़ा खाली. स्मशान ये तेरा ठिकाना है, ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हयातों मौत ऐसी जिंदगी उसकी अमानत है. सभी को एक ना एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तुला हिफाजत कर ले
पंछी रहेगा पिंजड़ा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजड़ा खाली। या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे म्हणजेच मरण. आणि हेच मरण कैलासवासी लताबाई जयवंतराव आसने यांना 1 वर्षांपूर्वी आलेले आहे. आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? मोठ्याने बोला सर्वजण. किती प्रश्न पाहिले होते? 4. कोणते कोणते? हा, मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? मरण कोणाला आहे? बरोबर, मरणावरती उपाय काय? वा, असं लक्ष पाहिजे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं. मरण म्हणजे काय? आता आपला दुसरा प्रश्न, मरण कोणत्या कारणाने येते? आणि हाच प्रश्न नामदेव महाराजांनी आपल्या श्री गुरूंना विचारलेला आहे. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. मरण सांगा स्वामी कवनिया गुणे, हो मरण सांगा स्वामी कवनिया गुणे. संसारी मरणे उरले नाही, संसारी मरणे उरले नाही. आम्हा मरण नाही मेले होते काही, हो आम्हा मरण नाही मेले होते काही. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. मरणाची अनेक कारणं आहेत. मरणाचे पहिले कारण आहे आयुष्य संपणे. मरणाचे दुसरे कारण आहे शरीरामध्ये रोगांचे भांडार वाढणे. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. मरणाचे चौथे कारण आहे अपघात. मरणाचे 5वे कारण आहे आत्मघात. आणि मरणाचे 6वे कारण आहे नैसर्गिक आपत्ती. अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. ही कारण जरा आपण सविस्तर पाहू. मरणाचं पहिलं कारण आयुष्य संपणे. आणि आयुष्य संपले की माणूस मरतोच. पण ते आयुष्य केव्हा संपेल याचा काही भरोसा नाही. या जगात बऱ्याच गोष्टीचा भरोसा नाही. आता आपण सर्व शेतकरी मंडळी आहात. मला सांगा, जमिनीत बी पेरलं, जमिनीत बी पेरले ती उगवेलच, आहे का भरोसा? आहे का भरोसा? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा ना. समजा उगवले बी, मग पाऊस पडेलच, आहे का भरोसा? समजा पडलाच पाऊस, मग तो मापातच पडेल, आहे का भरोसा? काही काही लोकांचे तसे शेत वाहून गेले. मापात पडेलच, आहे का भरोसा? समजा पडला मापात, मग पिके निरोगी येतीलच, आहे का भरोसा? समजा आली पिको निरोगी, मग त्या पिकाला बाजार मिळेलच, आहे का भरोसा? समजा मिळाला बाजार, मिळाले पैसे, मग ते पैसे चांगल्याच कामात खर्च होतील, आहे का भरोसा? दारू जुगारमध्ये खर्च होऊ शकतात, पण समजा झाले चांगल्या कामात खर्च. उदाहरणार्थ दवाखाना, पण दवाखान्यातही बिल कमी येतं का जास्त येतं याचाही काय भरोसा? समजा बिल मापात आलं, मग पेशंट वाचेनच, आहे का भरोसा? समजा वाचले पेशंट, मग ते कधीच मरणार नाही, बरोबर ना? बरोबर ना?
कधी ना कधी मरणार याचा भरोसा आहे, पण कधी मरणार याचा क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। आपले आयुष्य केव्हा संपेल हे सांगताच येणार नाही. या जगामध्ये कशाचाच भरोसा नाही. एका जणाने आपल्या मित्राला फोन केला आणि फोनवर म्हणाला, अरे आज माझं लग्न आहे. तो म्हणाला, का रे कधी जमलं लग्न? त्याने सांगितलं, अरे सकाळीच ठरलं लग्न. आता आम्ही कोर्टातच आहे, साक्षीदार म्हणून सही करायला येतो का? तो म्हणाला, मी आलो असतो बर का, पण मी बाहेर गावी आहे, फार लांब आहे, मी रिसेप्शन पार्टीला नक्की येईल. मग दुसऱ्या दिवशी त्या मित्राने याला फोन केला, काय रे झालं का लग्न, कुठे पार्टी? हा म्हणला, अरे कसली पार्टी, लय बेकार निघाली ती पार्टी. म्हणले, काय रे काय झालं? अरे लग्नच कॅन्सल झालं. पण का? अरे सही करायच्या अगोदर तिनं मला विचारलं की तुझ्या नावावर बँक बॅलन्स किती, आणि मी आपलं सरळ सरळ सांगितलं की माझ्या नावावर काहीच पैसे नाही. मित्र म्हणाला, अरे मूर्खा बावळाटा बिनाकलीच्या कांद्या, तू सांगायचं ना तिला की तुझ्या चुलत्याच्या नावावर 90 लाख रुपये आहे, 90, आणि त्यांना मुलगा मुलगी कोणीच नाही, तूच त्यांचा वारसदार आहे, सांगायचं ना तू तिला. हा म्हणाला, अरे मी तिला हेच सांगितलं. मग काय म्हणाली ती? ती काहीच नाही म्हणाली. ती माझ्यापासून निघाली, माझ्या चुलत्याकडे गेली, चुलत्या बरोबरच लग्न केलं. बायको व्हायची ती चुलती झाली चुलती, काकी झाली काकी. आताच तिच्या पाया पडून आलो आणि तुझ्या संग फोनवर बोलतोय. या जगात कशाचाच भरोसा नाही. तसं आपलं आयुष्य हे केव्हा संपेल हे सांगताच येणार नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आयुष्य संपणे हे मरणाचे कारण आहे. आपण मरणाची कारण पाहत आहोत. मरणाचे दुसरे कारण आहे शरीरामध्ये रोगांचे भांडार वाढणे. आज प्रत्येक माणूस रोगी आहे. प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. कोणाचं कंबरच दुखतं, कोणाचं पेकाटच दुखतं, कोणाची गुडघेच दुखत्या, कोणाला दिसायलाच येईना, कोणाला ऐकायलाच येईना. एक रोग आहे का? आणि अलीकडे बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक हे रोग जास्त वाढत चाललेले आहे. त्याचं कारण आहे अन्न. माणूस जे अन्न खातो त्या अन्नावरून माणसाला रोग होतात. म्हणून माणसानं काय खावं, किती खावं, कसं खावं याला शास्त्र आहे. माणसाने शुद्ध सात्विक अन्न ग्रहण केले पाहिजे. पण माणूस बोलतो सटर फटर पाव बटर खातो, पडतो आजारी, जातो डॉक्टरांकडे. मग डॉक्टर सांगतात डोळे वाचवा, तोंड वाचवा, जीभ बाहेर काढा, उताने व्हा, पालथे व्हा. माहिती बरोबर तुम्हाला. आणि मग नंतर विचारतो तुला नेमकं काय होतंय, मग एवढ्या वेळ काय चेक केलं? मग हा पण सांगतो डॉक्टर मला कसं नसं होतंय. आता कसं नसं होणं हा काय आजार आहे का बरं? मग डॉक्टरही गोळ्या तशाच लिहून देतात. एक गोळी सकाळी उठल्या उठल्या खायची, एक गोळी नाश्ता करताना खायची, एक गोळी नाश्ता झाल्यानंतर खायची,
एक गोळी जेवणाच्या अगोदर खायची, एक गोळी जेवण करताना खायची, एक गोळी जेवण झाल्याच्या नंतर खायची, एक गोळी झोपण्याच्या अगोदर खायची, एक गोळी झोपताना खायची, एक गोळी झोपल्याच्या नंतर खायची, एक गोळी झोपेतून उठायच्या. हा म्हणतो बरं झालं मी आल्यावर खायची सांगितली नाही. किती खावं याला हे शास्त्र आहे. एक्सेस ऑफ एव्हरीथिंग शुड बी अवॉइडेड. म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली की ती हानिकारक बनते. म्हणून किती खावं याला ही प्रमाण आहे, शास्त्र आहे. काय खावं याला ही शास्त्र आहे. माणसाने शुद्ध सात्विक अन्न ग्रहण केले पाहिजे. पण माणूस मांसाहार करतो आणि आपला नरकरूपी वैरी जोडून ठेवतो. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवील. मला सांगा, माणूस जे मांस खातो, ज्या पक्षाचं ज्या प्राण्याचं खातो, त्या पक्षाला प्राण्याला अगोदर काय आजार होते याची चाचणी घेऊन पाहतो का? मग तेच आजार माणसांना होतात म्हणून माणसं मरतात. म्हणजे मरणाची ही कारण आहे. आपण मरणाची कारण पाहत आहोत. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. व्यसन फक्त दारू जुगारचेच असते असं नाही, चांगलेही व्यसन आहे. व्यसनानि संति बहुनि केवलम द्वयमेव व्यसनम व्यसनम विद्याभ्यासनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. विद्याभ्यास, हरिपाद सेवनम हे दोन चांगले व्यसन आहे, तारणारे व्यसन आहे. मग मारणारे व्यसन कोणते? द्यूतम च मांसम मदिराच्छ वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानि सप्तानि व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. अशा 7 व्यसनांनी माणसाला मरण येते. म्हणजे मरणाचे हे कारण आहे. मरणाचे पुढचे कारण कितवे? हा, इकडे लक्ष द्या. मी काय सांगत होते? प्रवचन. तुम्ही काय ऐकत होते? प्रवचन. मरणाचे चौथे कारण. मरणाचे चौथे कारण आहे अपघात. म्हणजे रेल्वेचा अपघात, गाडीचा अपघात, केमिकलचा अपघात, विजेचा अपघात. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये भोपाळला 30 वर्षांपूर्वी केमिकलचा अपघात झाला होता. त्यावेळेस कितीतरी लोक मेली.
नवे नवे आजही त्या भागामध्ये अपंग आणि मतिमंद मुलं जन्माला येतात. आणि आता जी काही कोरोनाची महामारी पसरली होती, तो सुद्धा केमिकलचा एक अपघातच होता. अपघात कोणाच्याही जीवनामध्ये होऊ शकतो. अपघातामुळे सुद्धा माणसं मरतात. एक आजोबा टीव्हीवर क्रिकेट पाहत होते. चष्म्याच्या वर हात देऊन देऊन क्रिकेट पाहत होते. डोळे ताणू ताणू क्रिकेट पाहत होते. क्रिकेट पाहण्यामध्ये पार दंग होते. तेवढ्यात त्यांचा नातू पळत पळत आला आणि म्हणाला, आजोबा आजोबा आजोबा, अपघात झाला ना, आजी गेली. म्हाताऱ्यानं काय अपघात झाला हे ऐकलंच नाही. म्हाताऱ्यानं फक्त ऐकलं आजी गेली. म्हातारा म्हणतं, किती रानावर गेली, किती रानावर गेली. आता ती काय रानावर गेली का, सरणावर गेली ना. अपघात हा कोणाच्याही जीवनामध्ये होऊ शकतो. म्हाताऱ्या माणसाच्या जीवनात होऊ शकतो, लहान मुलांच्या जीवनात, कोणाच्याही जीवनामध्ये होऊ शकतो. अपघातामुळे माणसं मरतात. मरणाचे पुढचे कारण आहे आत्मघात, म्हणजे आत्महत्या. आत्महत्येचेही बरेच प्रकार आहेत, ते सांगून तुमचा वेळ खर्च करणार नाही. पण एक वाक्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या कधीच करू नका. कारण आत्महत्या करणाऱ्यांचा कधीच उद्धार होत नाही. आणि पाठीमागच्या माणसांना सुद्धा फार त्रास होतो. म्हणून आत्महत्या करू नका. त्याचे पुढचे कारण आहे नैसर्गिक आपत्ती. त्सुनामी, अतिवादळ, अतिशीत, ज्वालामुखी, भूकंप, महापूर अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. ही झाली मरणाची कारण. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? 4. सर्वांनी सांगा मोठ्याने, किती प्रश्न पाहिले होते? 4. कोणते कोणते? तुम्ही म्हणाली फिरून फिरून तिथंच येते. मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? तिसरा प्रश्न, मरण कोणाला आहे आणि मरणावरती उपाय काय? 2 प्रश्नांची उत्तर आपण पाहिली. मरण म्हणजे काय, मरण कोणत्या कारणाने येते. आता आपला तिसरा प्रश्न, मरण कोणाला आहे? आत्म्याला मरण नाही. आत्मा शस्त्राने कापल्या जात नाही, अग्नीने जाळल्या जात नाही, हवेने सुकल्या जात नाही. आत्मा अमर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकन चैनम क्लेदन त्यापन शोषयति मारुतः. आत्मा अमर आहे हे सर्वांना माहिती आहे. मग मरण कशाला आहे? शरीराला. मोठ्याने बोलत जा, कशाला आहे? शरीराला. पण माझे म्हणणे आहे, हे शरीर सुद्धा मरत नाही. तुम्ही म्हणाला, असं कसं म्हणता महाराज? माणूस गेल्यानंतर आपण त्याला अग्निडाग देतो, त्या शरीराची जळून पार राख होते, आणि तुम्ही म्हणता शरीर मरत नाही. हो, खरंच सांगते, शरीर मरत नाही. कसे? लक्ष देऊ नये का? मला सांगा, हे शरीर कशापासून बनलेले आहे? पंचमहाभूतांपासून. पंचमहाभूताचा भूताचा गोंधळ केला एके ठाई मिळ. आहाला विला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूताचा भूताचा गोंधळ, पंचमहाभूताचा भूताचा गोंधळ. एका ठिकाणी पत्रकार साहेब, हेच प्रमाण मी कीर्तनातून घेतलं होतं. कीर्तन संपल्यानंतर एक आजोबा माझ्याकडे आले. मला म्हणाले, महाराज तुम्ही कीर्तनातून जे पंचमहाभूताचं प्रमाण घेतलं ना, ते एकदम बरोबर घेतलं. मी म्हणाले, कसं काय हो बाबा? ते बाबा म्हणाले, आमच्या गावात जी पंच आहेत ना, पंच, ते जवळजवळ सगळे भूतच आहे आणि गावात त्यांचाच गोंधळ चालतो, म्हणून पंचमहाभूताचा गोंधळ हे प्रमाण एकदम बरोबर. म्हणलं, बाबा इथं भेटले, आता वर भेटू नका. बाबा म्हटले, नाही नाही, आता कीर्तन संपलं का मी डायरेक्ट घरी जाणार आहे, मी तुमच्या सोबत वर येणारच नाही. म्हणलं, जमलं आता. पंचमहाभूत म्हणजे काय नीट समजून घ्या. परत प्रवचन संपल्यावर माझ्याकडे यायला नको. पृथ्वी
आप, तेज, वायू आणि आकाश. थोडंसं सोपं करून सांगते. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता, वायू म्हणजे हवा आणि आकाश म्हणजे पोकळी. हे शरीर कशापासून बनलेले आहे? माती, पाणी, उष्णता, हवा आणि पोकळी या पाचच तत्वापासून हे शरीर बनलेले आहे. मग मला सांगा, हे शरीर मरते म्हणजे माती मरते का? हे शरीर मरते म्हणजे पाणी मरते का? हे शरीर मरते म्हणजे उष्णता मरते का? हे शरीर मरते म्हणजे हवा मरते का? आणि हवा जर मेली तर आपण सगळे शिल्लक राहू का? म्हणजे ही पंचमहाभूते मरत नाही. आणि या पंचमहाभूतांपासूनच शरीर बनले, म्हणजेच हे शरीर मरत. आणखी थोडस बारीक लक्ष द्या. अंतयात्रा केल्याच्या नंतर म्हणजे अग्निडाग दिल्याच्या नंतर माती मातीत मिसळते, पाणी त्याची वाफ होऊन पाण्यात मिसळते, उष्णता उष्णतेत, हवा हवेत, पोकळी पोकळीत मिसळते. म्हणजे जे ते तत्व ज्या त्या तत्वात विलीन होतात, मरत नाही. म्हणजेच ही पंचमहाभूते मरत नाही. आणि या पंचमहाभूतांपासूनच शरीर बनले, म्हणजेच हे शरीर मरत नाही. आत्मा ही मरत नाही, शरीरही मरत. मग आत्मा आणि शरीर सोडून माणूस वेगळा काही आहे का? आहे का? मग आत्माही मरत नाही आणि शरीरही मरत नाही. मग माणसं का रडतात? रडतात की नाही? मग का रडतात? त्याचं कारण आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. एखाद्या मुलीला सासरी वाटी लावताना तिची आई रडते, तिचा बाप रडतो, तिचा भाऊ रडतो, तिची बहीण रडते, हे सर्व रडतात. म्हणजे ती मुलगी मेली का? मग का रडतात? कारण ती त्यांच्यापासून दूर चाललेली आहे. या विरहाने दुःख निर्माण होते, म्हणून माणसाला रडू येते. त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात चाललेला आहे. या विरहाने दुःख निर्माण होते, म्हणून माणसाला रडू येते. ही पंचमहाभूते सुद्धा एकमेकांपासून दूर चाललेली आहे. या विरहाने दुःख निर्माण होते, म्हणून माणसाला रडू येते. म्हणजे मरण फक्त एक बदल आहे, या शरीरातून दुसऱ्या शरीरात. या संसारामध्ये मरण हे शिल्लकच नाही. संसारी मरणे उरले नाही. कबीरजी महाराज एके ठिकाणी सांगतात, आजच्या तृष्णा ना मरे कह गए कबीर. आशेलाही मरण नाही, तृष्णेलाही मरण नाही, प्रारब्धालाही मरण नाही, ते भोगूनच संपवावं लागतं. कर्मालाही मरण नाही, आत्म्यालाही मरण नाही, शरीरालाही मरण नाही. म्हणजे या संसारात मरण हे शिल्लकच नाही. मग खरं सांगा बाबा, शालीवाले बाबा, तुम्ही मरणार आहात का? मरणार आहे. एवढ्या वेळ सांगितलेलं गेलं का पाण्यात आता? त्याचे उत्तर नामदेव महाराज सांगतात, आम्हा मरण नाही मेले होते काय. श्री गुरुचे पायी राहे मना, श्री गुरुचे पायी राहे मना, श्री गुरुचे पायी राहे मना, गुरुचे पायी राहे मना. आम्हा मरण, आम्हा
आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? 4. किती प्रश्न पाहिले होते? 4. राहिला आपला शेवटचा प्रश्न, मरणावरती उपाय नाही. मरण टाळताच येत नाही. मोठमोठ्यांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा मरण टाळू शकले नाही, कारण मरण हे टळतच नाही. पण मरण सुधरवता येते. तुम्ही म्हणाल टाळणारच नसेल तर सुधरावून तरी काय फायदा आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या वेळी मुखामध्ये भगवंताचे नाव घेतले तर त्याला परत पुढचा जन्म मिळत नाही. जन्म नाही म्हणजे त्याला मृत्यूही नाही. मृत्यू त्याचाच असतो ज्याचा जन्म झाला. ज्याचा जन्मच नाही झाला त्याचा मृत्यू तरी कसा होणार? म्हणजे त्याचा मृत्यू संपला. आम्हा मरण नाही. मेले होते काही का? कारण मृत्यू सुधरवला. आता मृत्यू कसा सुधरवायचा? सोपा आहे, परमार्थ करायचा. आता परमार्थ कसा करायचा तेही सोपं आहे. गळ्यात तुळशीची माळ घालायची, आळंदी पंढरी वारी करायची, सप्त्यात कीर्तन ऐकायचे आणि आई बापाच्या कमड्यात लाथा घालायच्या. बरोबर ना? आई वडिलांची मन न दुखू देणं हाच मोठा परमार्थ आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. अपनी जन्नत को खुदा के लिए जो जग न बना, अपनी जन्नत को खुदा के लिए जो जग न बना, अपनी जन्नत को खुदा के लिए जो जग न बना, अपनी माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपनी माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, जब देखा तो तुझे प्यार से देखा माने, खून दिल दूध की सूरत में पिलाया माने, जब देखा तो तुझे प्यार से देखा माने, खून दिल दूध की सूरत में पिलाया माने, तूने सब प्यार के बदले में उसे कुछ न दिया, तूने सब प्यार के बदले में उसे कुछ न दिया, अपनी माँ बाप का तो दिल न दुखा, दिल न दुखा, अपनी माँ बाप का तो दिल न दुखा, दिल न दुखा. एवढं त्या आई वडिलांचं मुला मुलींवरती प्रेम असतं, फार प्रेम असतं. किती प्रेम असतं. एक 15 वर्षाची मुलगी काहीतरी चाहूल लागली म्हणून झोपेतून खटकन जागी झाली. समोर पाहते तर काळाकुट्ट माणूस, धिप्पाडचा धिप्पाड माणूस. मुलीने विचारलं, आपण कोण आहात? मी यमदूत आहे. यमदूताचं नाव ऐकून मुलगी थोडीशी घाबरली. आपण का आलात? तुझ्या आईला नेण्यासाठी आलोय. हे शब्द ऐकताच मुलीचे डोळ्यातून गळगळ 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 अश्रू सुरू झाले. यमदूताचे पाय पकडले. नका ना नेऊ माझ्या आईला, नका ना नेऊ माझ्या आईला. माझ्या आई ऐवजी तुम्ही मला घेऊन चला. माझ्या आईला जगू द्या, तुम्ही मला घेऊन चला. आपण आदला बदली करू. यमदूत म्हणाला, ही आदला बदली अगोदरच झालेली आहे. खरं तर मी तुलाच नेण्यासाठी आलो होतो, पण माझी चाहूल तुझ्या आईला लागली. तुझी आई झोपेतून जागी झाली. तुझ्या आईनं मला सांगितलं, माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. हे म्हणणारी फक्त आईच असते, फक्त आईच असते, फक्त आणि फक्त आईच असते. ती आई त्या मुलांना
हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळते. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या मुलीला जन्म देते. आणि आज पुन्हा एकदा मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या यमराजाकडून त्या मुलीसाठी जीवनदान मागून घेते. सॅल्यूट आहे त्या आईला, वंदन आहे त्या आईला, मुजरा आहे त्या आईला. आई आहे ना ती, मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या ओढात अन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवाकडे मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. एवढं त्या आईवडिलांचं त्या मुलामुलींवरती प्रेम असतं. तेच मुलं मुली आपल्या आईवडिलांना सोडून पळून जाऊन लग्न करतात, तरी सुद्धा ती आई त्या मुलीला स्वीकारते का? आई आहे ना ती. रस्त्याने जाताना, गल्लीतून जाताना तो बाप वर मान सुद्धा करत नाही, पण मुलीला मात्र शब्दाने दुखवत नाही का? बाप आहे ना तो. जगातील मुला मुलींना हात जोडून विनंती असेल, आई बापाचं वर्षश्राद्ध नाही केलं तरी चालेल, जिवंतपणी त्यांना तांब्याभर पाणी, चतकोर भाकर एक वेळेस नाही दिली तरी चालेल, त्यांना गोळ्या औषधे नाही आणून दिले तरी चालेल, त्यांना कपडे लत्ते नाही आणून दिले तरी चालेल, पण पळून जाऊन लग्न करून त्यांची मान खाली घालू नका, त्यांची मान खाली घालू नका. आई बाप आहेत होते, ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत. 1 साल की कीमत उसे पूछो जो परीक्षा में फेल हुआ है. 1 महीने की कीमत उसे पूछो जिसकी 1 महीने की मजदूरी ना मिली हो. 1 हफ्ते की कीमत उसे पूछो जो पूरा हफ्ता अस्पताल में रहा हो. 1 दिन की कीमत उसे पूछो जो पूरा दिन भूखा रहा हो. 1 घंटे की कीमत उसे पूछो जो किसी का इंतजार कर रहा हो. 1 मिनट की कीमत उसे पूछो, 1 मिनट की कीमत उसे पूछो जिसके अभी अभी 1 मिनट पहले ट्रेन छूट गई हो. 1 सेकंड की कीमत उसे पूछो जो एक्सीडेंट से बाल बाल बच गया हो. और माँ की कीमत उसे पूछो, माँ की कीमत उसे पूछो जिसको बिना माँ की पूरी जिंदगी गुजारनी पड़ी हो. अनाथ आश्रमामध्ये
इराक देशातील अनाथ आश्रमामध्ये, अनाथ आश्रम, छोटे 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 मुलं मुली खेळत होते. एका छोट्याशा 4 वर्षाच्या मुलीने खडूने फरशीवरती एक चित्र काढले. एका झोपलेल्या स्त्रीचे चित्र काढले, भले मोठे चित्र काढले, आणि ती छोटीशी 4 वर्षाची मुलगी त्या चित्राला खिटून झोपली आणि बाकीच्या मुलांना सांगू लागली, हे बघा, मी आता माझ्या आईच्या कुशीत झोपलेली आहे. आता मला थंडी सुद्धा वाजत नाही, कारण माझ्या आईच्या कुशीत झोपले ना मी. माझी आई माझ्या कुरळ्या कुरळ्या केसांमधून हात फिरवत आहे. माझी आई मला आता कुरवाळत आहे. त्यांना आई मिळाली नाही, त्यांना आई मिळाली नाही, पण त्यांना आई कळाली. तसे या आसने परिवाराला सुद्धा आई कळाली. म्हणून आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आईच्या उद्धारासाठी या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. या परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडीलच आपले भगवंत आहे हे या परिवाराला कळालेले आहे, आणि खरोखर आई वडीलच भगवंत आहे. तुझे भगवंत आदि दर्शन तू घ्यावे रे, जन्म देणाऱ्या आई बाबा, माणसा जाणून तू घे. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला, तुला रडताना पाहुणी बाप तो धावणी आला. तुला उदरात 9 महिने आईने ठेविले वेड्या, तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या. छातीस तुला मग ठरले अमृत रूपी दूध प्याला, छातीस तुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला. दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला, दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला. आई वडील म्हणजेच आपले भगवंत आहेत. माणसं मंदिरात देव शोधायला जातात, मंदिरात देव शोधायला जाऊ नका. मंदिरात देव शोधायला जाऊ, मोठ्याने बोला सर्वांनी, मंदिरात देव शोधायला जाऊ. मोठ्याने सर्वांनी सांगा, मंदिरात देव शोधायला जाऊ. या मताचे मी नाही, पण खरा देव आपल्या आई वडिलांमध्येच असतो. ज्याने आई वडिलांमध्ये देव पाहिला त्याचा मृत्यू आपोआप सुधारला म्हणून समजा. काही काही सुनांचे तर पायच धरावे वाटतात. सुनांचे म्हणलं, तुम्हाला एवढं खुदकन हसू का बरं आलं? शहरामध्ये एक कुटुंब होते, आई वडील, छोटा मुलगा आणि म्हातारी. म्हातारी म्हणजे सासू.
म्हातारा 30 वर्षांपूर्वीच गेलं होतं. कुठं? वर म्हणजे मंडपावर नाही, हा त्याच्याही वर, स्वर्गात. म्हातारीनं एकटीनं मुलाला लहानचं मोठं केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं, त्याच्या आवडतीची मुलगी शोधून लग्नही लावून दिलं, घरात सून आली, नातू झाला. आता घरात सून आल्यानंतर थोडी थोडी कुरबुर होते की नाही? होते की नाही? सर्वांच्या. मावशी तुमच्या घरात होते का? लाजल्या बा मावशी. सगळ्यांच्याच घरात थोडी थोडी कुरबुर होतच असते, भांड्याला भांड लागतच. तसे यांच्याही घरामध्ये कुरबुर व्हायची, सासू सुनाची भांडणं व्हायची. एक दिवस ते दोघं नवरा बायको बेडरूम मध्ये बसून बोलत होते. म्हातारी बाहेरून ऐकत होती. यांना माहित नव्हतं म्हातारी ऐकत आहे. म्हातारी गुपचूप ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, अगं आपल्या जॉबमुळे आईकडे लक्ष देता येत नाही आणि तिचं आता आजारपण सुद्धा आलं, तिचं दुखणंही तुला आता पेलवत नाही. म्हातारी बाहेरून ऐकत होती. म्हातारी विचार करत होती, हाच का तो माझा मुलगा ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून लहानसं मोठं केलं, तो आज माझ्या आजाराला कंटाळलाय. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला धाड 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 आपटत होता, पण म्हातारी फक्त जड अंतकरणानं गप्प उभी राहून ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, अगं तुमच्या दोघींच्या सारखे भांडणही होतात, मलाही फार त्रास होतो. यावरती मी एक उपाय शोधलाय. आपण आईला वृद्धाश्रमात टाकू. हे शब्द ऐकताच म्हातारीच्या काळजात खंजीर खुपसावा असा शब्दांचा मारा म्हातारीला बसला. म्हातारी धाडकन जमिनीवरती कोसळली. अंगावरती डोंगर कोसळल्यासारखी म्हातारी खाली बसली. आपला हुंदका आवरत आवरत म्हातारी फक्त कान एकवटून ऐकू लागली. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, म्हातारी म्हणत असेल माझी पैशा पाण्याची व्यवस्था, तर तीही तिची व्यवस्था आपण तिकडे करून देऊ. म्हातारी म्हणत असेल मला नातवाची आठवण येते, तर कधी मधी त्याला आपण भेटायला घेऊन जात जाऊ, पण आईला आपण वृद्धाश्रमात टाकू. यावर तुझं काय मत आहे? म्हातारीला माहिती होतं आता सून बोलली की मी नक्की वृद्धाश्रमात जाणार. पण सुनानं जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून सासूच्या डोळ्यातून पाणी आलं. काय उत्तर दिलं तिनं? तिनं मोठ्या आवाजात सांगितलं, आई वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाहीच. अगं आई वृद्धाश्रमात जाणार नाही, मग गावाकडे जाणार का? पण तिला गावाकडे कोण सांभाळणार? तिला दवाखान्यात कोण घेऊन जाणार? तिला भाकरी थापून कोण खाऊ घालणार? नाही, आई गावाकडेही जाणार नाही. आई गावाकडेही जाणार नाही, वृद्धाश्रमातही जाणार नाही. आई इथेच राहणार, आपल्या सोबतच राहणार आणि आई माझ्याच हातच्या भाकरी खाणार. पाहिजे तर मी नाही जॉब करणार, घरीच मुलांचे ट्युशन घेईल, यामुळे आईकडेही लक्ष देता येईल. जशी तुमची आई आहे तशी माझीही ती आईच आहे ना. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे हो, पण त्या आईची माया कितीही कमवली तरी ती अपुरीच आहे. आठवा ते दिवस ज्या वेळेस तुमचा बाप वारला, तुमच्या आईनं एकटीनं तुम्हाला लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं, स्वतःच्या रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलं आणि तुम्ही म्हणताय तिला वृद्धाश्रम? शक्यच नाही. अगं हे तू बोलतेस? हो मीच बोलते. मग असंच जर असेल तर तू का भांडते तिच्याशी? का भांडते म्हणजे माझी सासू आहे, मी माझ्या सासू बरोबर नको भांडू तो काय लोकांच्या सासवांबरोबर भांडू? माझा त्यांच्यावर अधिकार आहे, त्यांचाही माझ्यावर अधिकार आहे. आम्ही अधिकाराने दोघे एकमेकीसोबत भांडणार, पण त्या भांडणाचा अर्थ तुम्ही जर वृद्धाश्रम घेतलात तर मी घटस्फोट घेईन, पण वृद्धाश्रम नाही. सुनाने रागा रागात दरवाजा उघडला.
दारातच सासू बसलेली होती. सासू उठून उभी राहिली. सासूने सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं. सासूने सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं आणि सासूने सुनेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बेटी तुला ओळखलंच नाही ग बेटी, तुला ओळखलंच नाही. सासूचे आसू सुनेच्या पाठीवरती पडत होते. सुनेचे आसू सासूच्या पाठीवरती पडत होते. दोघी ढसढसा रडू लागल्या. सासूने सुनेचा हात धरला, देवापुढे नेलं. देवा, अरे मला मुलगी नव्हती ना, खूप भांडले रे मी तुझ्याशी, पण देवा ही भाग्य लक्ष्मी दिल्यामुळे तुझा आभार तरी कसं मानू. सार्थक केलंस देवा, माझं आयुष्य सार्थक केलंस. असेच विचार प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे जर झाले, प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे जर असेच विचार झाले तर आजच भारत महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ 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 म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही हो. जिवंतपणी त्यांना पाणीही द्यायचं नाही. मग मेल्यानंतर अमृत जरी पाजलं तरी त्याचा काय फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं मंदिर काया हा संसार म्हणजे एक क्षणाला बदलणारा है मृत्यु की ओर, मृत्यु दौड़ता है जीव की ओर, जीव दौड़ता है सुख की ओर, सुख दौड़ता है संत की ओर, संत दौड़ते हैं भगवंत की ओर. हमें भी दौड़ना है भगवंत की ओर, लेकिन मरने से पहले. मरायच्या अगोदरच का? कारण मेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. न मृत संशोधम प्रयोजनम. मेल्यानंतर औषधांचा काही फायदा होतो का? काहीच फायदा होत नाही. तसे मेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. मृत्यू आपलाच, मृत्यू आपलाच, पण आपण पकडू शकत नाही. जसे चालताना सावली आपली असते पण आपल्याला पकडता येते का? त्याचप्रमाणे मृत्यू आपलाच, पण आपण पकडू शकत नाही. कारण मृत्यू म्हणजे एक छाया आहे, मृत्यू म्हणजे एक माया आहे. मरण ही काया, मरण ही माया, मरे ही छाया कवड्या. मरण एक माया आहे. माया डोळ्यांना दिसत नाही. दिसते का? दिसत नाही, पण ती असते. मग न दिसणारी माया, नसणारे मरण माणसाला दुःख कसे देते? एक छोटस उदाहरण सांगते. दोघं नवरा बायको होते. नवरा म्हणाला आज मी म्हैसच विकत आणतो. गेला बाजारात, पण पैसे कमी पडले. कोणी उधारही दिले नाही, आला तसाच माघारी. घरी येऊन पाहिलं तर बायको डबे घाशीत होती, नवीन डबे. यानं विचारलं, का ग हे डबे कुठून आणले?
तिनं सांगितलं बाजारातून आणले. बाजारातून कशाला? हा जो मोठा डबा आहे ना तो आपल्याला दूध घालून ठेवण्यासाठी, हा जो छोटा डबा आहे ना तो आपल्या बाळ्याला दूध पिण्यासाठी, आणि हा जो मधला डबा आहे ना माझी गावात एक बहीण आहे की नाही तिला दूध देण्यासाठी. हा म्हणाला तिला दूध द्यायचं नाही. अहो माझी धाकटी बहीण आहे, शिवाय तिची गरिबी आहे, ते मला काही सांगायचं नाही, तिला दूध द्यायचं नाही म्हणजे नाहीच. तिलाही राग आला. ही म्हणाली मी देणार नाही द्यायचं, देणार नाही द्यायचं, देणार नाही द्यायचं. दोघांचं असं भांडण झुपलं. त्यानं हिला बेदम मारलं. ती मार खाता खाता म्हणाली मी गुपचूप का होईना देणारच. मग तर त्यांनी लाथानेच तुडवली. यांचा सगळा गोंधळ पाहत असलेली शेजारची काकू पळत आली आणि पळत आली तशी खनखन याच्या मुस्काडात दिली. हा म्हणाला काकू मला का मारलं? काकू म्हणाले अरे गाढवा तुझ्या म्हशीनं आमचा सगळा घास खाल्ला. अहो काकू म्हैसच नाही तर तुमचा घास कसा खाईल? अरे मग म्हैसच नाही तर तिला कशाला मारितो? म्हैस आहे का? नाही, पण नसणाऱ्या म्हशीवरून तिनेही मार खाल्ला आणि याने गालफाट रंगून घेतलं. नसणाऱ्या म्हशीमुळं दुःख मिळालं की नाही? मिळालं. तसं नसणाऱ्या मायेमुळं, न दिसणाऱ्या मायेमुळं, नसणाऱ्या मरणामुळं माणसाला दुःख मिळतं. मग या दुःखावरती, या मायेवरती उपाय काय? या दुःखावरती, या मायेवरती फक्त एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजेच भक्ती. आणि तीच भक्ती नामदेव महाराजांनी केली आणि नामदेव महाराज सांगतात की ती भक्ती ही अमरकंदू आहे. भक्ती अमरकंदू राम नाम वंदू, नामयासी छंदू विठोबाचा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली विजय जेवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्याही चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी फोन केला होता असे असणारे आमचे पत्रकार साहेब भाऊसाहेब काळे, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. त्याचप्रमाणे बबनसाहेब मोठे, संदीप भाऊ आसने, विठ्ठलराव आसने, बोर्डे साहेब, आबासाहेब गोडेचोर, त्याचप्रमाणे ज्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे लताबाई जयवंतराव आसने, आजींच्याही चरणी झालेली सेवा श्रद्धांजलीच्या रूपाने अर्पण करते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. बबईबाई जयवंतराव आसने, आई, भाऊसाहेब जयवंतराव आसने भाऊ, बाळासाहेब जयवंतराव आसने भाऊ, राजेंद्र जयवंतराव आसने भाऊ, मंदा चांगदेव कोते बहीण, अलका आबासाहेब घोडेचोर बहीण, सौ वंदना संतोष दिवटे बहीण, त्याचप्रमाणे नितीन भाऊसाहेब आसने भाचे, अभिषेक बाळासाहेब आसने भाचे, श्रेयश राजेंद्र आसने भाचे आणि संपूर्ण असा आसने परिवार. या परिवाराने खूप सुंदर असं नियोजन केलेले आहे. या परिवाराचेही मी मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे जमलेले सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट मंडळी सर्वांचे मनापासून आभार. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे, तुमच्याही मनापासून आभार. सर्वांना पुन्हा एकदा वंदन, सर्वांचे आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतान की जय.